मनोज जरांगे बोलतायत, आपण थेट जाऊयात. सगळ्यांना जय शिवराय. आपण आजचा 5वा दिवस आहे आपला आमरण उपोषणाचा. रात्री काय झालं, खाली बस की आपलं उपोषण व्यवस्थित चाललं सगळं. रात्री काहीतरी शुगर आपली 60 झाली. त्याच्यानंतर 2 घंटे तपासली, म्हणजे रात्री 11च्या टायमाला होते. तिसरा पारा काहीतरी 60 होती आणि रात्रीच्याला 11च्या दरम्यान तपासली त्यांनी. त्यांनी सांगता येतं मागा पुढं असेल ते 58 काय झाल्यामुळे त्यांचं म्हणणं आलं शरीराला काहीतरी धोका आहे, आम्ही काही आणि बीपी काय 70, 80, 90 असा काहीतरी 60 काहीतरी होत असं नक्की मला नाही सांगता यायचं. मग आपल्या लोकांनी काय सुरू केलं, उपोषण सोडायचं. इथं मी मंडप रात्री गच भरलेला होता. रात्री पण मला थोडं कमी पण कळत होतं, ते त्रास होत होता मला थोडं. पण माझं म्हणणं काय असतं माहिती आहे का, करायचं तर ते बिघडी नको, खरं काय ते करत जातो. खोटरडेपणा नको. एवढी मोठी जाती, एवढ्या मोठ्या जातीला न्याय द्यायचा आहे, खोटरडेपणा नाही करायचं. यांनी 20-30 जणांना धरलं मला दाबू आणि सलाईन लावली. हवा की सलाईन रात्री लावल्यामुळे मग कायच उपयोग नाही ना. काय उपयोग आहे त्या उपोषणात? सलाईन लावली सरकारला माहिती आहे, आता हे मरत नाही आणि काय होत नाही. बरं सलाईन लावलं इथं झोपून तरी काय करू, नुसतं झोपायचंच काम आहे. मग समाजाला येड्यात काढल्यासारखं सलाईन काहीच होत नाही. आपल्याला कडीला लावायचंय मराठा आरक्षण. आणखी 2-3 दिवस 2-4 दिवस जर काढले असते तर कोणत्या तरी टोकाला ते आला असत. पण तुमची माया मला काय बसून देत नाही. इथल्या मंडपातल्या बसल्या लोकांचं म्हणणं होतं ते आरक्षण 2-4 महिने लेट भेटलं तरी चालतंय, आम्हाला तुम्ही पाहिजे. आता असं म्हणल्यावर मी तरी काय करू? मग त्याने तिथं समजलं की आपण धरलं, मला सलाईन लावलं, मला हलता नाही आलं. त्यांचं म्हणणं आहे मग ते तुम्ही असले तर सरकार ठेका चालणार, तुम्ही असले तर मराठीची एकजूट राहणार. नसता मराठा समाजात सायरा बायरा होतो. मराठा समाजाला काय सुचत नाही. ते असे येड्यासारखे होते, नुसते रडत येत. सगळी एकजूट फुटून जाईल. तुम्ही पाहिजे, तुम्ही उपोषण करायचं नाही. आता ते सोडा. कसं लढायचं सरकार संग, काय करायचं तुम्ही आम्हाला पाडायचं सांगा. तुम्ही म्हणता त्याला आम्ही पाडतो. आमच्या बापाला जरी पाड म्हणले तरी आम्ही निवडणुकीत पाडीतो. मग भाजप, बीजेप, शिवसेना, राष्ट्रवादी हे तर विषयच नाही म्हणतात आमच्या पुढं. तू काही करा पण तुम्ही उपोषण सोडा. तुम्ही फक्त रस्त्यावर राहा. तुम्ही समाजात राहिले की लोकांना ताकद येते, बळ मिळतंय, एकजूट राहत. तुम्ही सोडा. माझं म्हणणं होतं उपोषणाला ते भेटत. माझी शक्तीच ती आहे उपोषण. या शक्तीमुळं समाजाला काय नाही काहीतरी मिळालं. माझं जीवन सार्थक लागलेलं आहे. माझ्या बापा मी जी जन्म घेतला माझा सार्थक लागला. काही ना काहीतरी मी समाजाला आरक्षण देऊ शकलो. पूर्ण फुलाचे पाकळे आरक्षण देऊ शकलो. समाज एक करू शकलो. मुलीला मोफत शिक्षण देऊ लागलो. कित्येक तरी पोरं नोकऱ्याला लागू शकलो. कधीच ओबीसीतून नाही मिळणारं मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ शकलो. मी समजा उद्या मी सरकारने मला मारलं किंवा मी मेलो तरी माझं जिंदग सार्थक लागलेलं आहे. मी माझे जीवन वायाला जाऊन दिलेलं नाही. मी माझ्या समाजाच्या कामी माझं जीवन लावलेलं आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं होतंय शक्ती माझी उपोषण. एकीकडून सगळा मराठा समाज जरी आला तरी कमी करते, इतकं उपोषणाला भेटेल. मला वाटायचं 4-2 दिवस आणखी ठेवला असतं तर कळीला लागला. ठीक आहे, आता तुम्ही सलाईन लावली समाजानं, मला काय करताय ना आता. मग ते लावल्यावर असंच बसण्यापेक्षा मग मीच निर्णय घेतला एकट्याने. तुम्हाला नाही विचारता घेतला, आता विचारतो तुम्हाला की म्हणलं इथं झोपून सलाईन लावून पडून राहून काय मजा आहे.
मग ते उपोषण सोडायला बरं ना. मी उपोषण सोडत नाही, आणखी सोडलं नाही. तुम्ही मला शब्द द्या सलाईन लावायचे नाही तर मी उपोषण धरतो. आणि तुम्ही जर म्हणत असले सलाईन लावता ते उपोषण करण्यात काही उपयोग नाही. काय म्हणणं आहे तुमचं सांगा. कारण मग काहीच उपयोग नाही ना. सलाईन लावून काहीच उपयोग नाही. बिना सलाईनचं मी करतो. मग ते कसं आरक्षण देत नाही मग मी बघतो. पण हे सलाईन लावून म्हणलं नाही एवढं पडून राहायचं काय नाही. सलाईन नाही लावली एकदा की काहीच होत नाही. सरकार भेद देणं म्हणून मी मग असा निर्णय घेतला. तुम्ही म्हणता सलाईन लाव तर काय डॉक्टर म्हणून 2-4 दिवस दवाखान्यात राहतो ते सोडायला बरं. हे आमरण उपोषण स्थगित करून टाकू. काय करू नाही ना स्थगित हे व्यासपीठ इथं याच्यात घ्यायचं सांगू यांना इकडं. आता पुढची तयारी करायची. त्याच्यामुळे हे म्हणलं बी उगाच खर्च व्हायला लागला. हे बी काढून ठेवा. आणि बऱ्याच जणांना हे मोकळं बी पाहिजे. त्यांच्या रोम पोट दुखत येतच. मराठ्यांपेक्षा मराठ्याचे असून सुद्धा त्यांना दुसरेच मोठे आणखीन बी म्हणतोय मी. आणखीन काय चाल जाय नाही हळूहळू चालूच. त्याच्यापेक्षा काय मला नाही सहन. त्यापेक्षा हे स्थगित करू. इकडे कडीला लावू. पैठण फाट्यावर मराठ्यांचं काम सुरू आहे. तिथं कार्यालय बनवू. हे खर्च विलय होतो या मंडळाचा त्याचा हे काढू सगळं. काम सुरू बी झालंय तिथं. यांचं खूपच इकासारा काढायला आहे. अनेक रखडे कामान धामाचं कोणाकोणाला पाठीत गावकऱ्याला माहिती ते रातची. पण आता मला बोलायचं नाही त्या विषयात. गावाचं लय मोठं योगदान आहे समाजासाठी. हे गाव पवित्र आहे. या गावानं खूप चीज घेतली. या गावानं रक्त सांडलेल्या मराठ्यांसाठी म्हणून बोलायचं. काही 2-3 जणाला त्याची काय रक्त काही कळत नाही. यांना रक्त नाही, गाव नाही, जाण नाही, बहीण नाही, चुलती नाही, चुलत बहीण नाही, चुलत भाऊ नाही, काय नाही. नुसत्या कोरापती करायचं. काय कोरापती करून तो इथं करतो तर तुला तर कवच निवडून येऊन देत नाहीत. आम्ही किती कोरापत कर. गाव लेवलवर सुद्धा नाही येऊन देत तुला. नाटक करतो का नेत्याचं ऐकून. त्या नेत्याला माहित होता हल्ला होताना गिदल्या सुद्धा त्या घरचा आज सांगतो नाही मतदारसंघातल्या सुद्धा भाजपच्या नेत्याला हल्ला होताना माहित होतं. दाताला काढत होता तेव्हा हरामखोरीत. हो आणखी त्याचं नाव घेतलं नाही म्हणा. निटराय. त्यामुळे हे स्थगित केलेलेच आपण त्यावेळेस. आता हे सोडून राहणार आहे. गाव सोडून नाही चाललो. परत गावात गैरसमज होईल महिला तुमच्यात. तुम्हाला सोडित नाही मी. तुम्ही काळजी करू नका. तुझं त्या माकडाला संधी द्यायचे म्हणून हे आपलं स्थगित केलेलं आपण मागत घेतलं तसंच आहे. तसंच आहे. सुरू राहणार आहे फक्त त्याच्या सुरू आहे. यांचं हे मोकळं करून देऊ त्यांना. आपला मंडप आहे आपला आपल्याजवळ आपण घेतलेला गावकऱ्यांनी समाजाने एकत्र घेतलेला तो पुढे टाकून देऊ. तिथं आपलं राहिलं सुरू. ज्या दिवशी पुराला उधळण कुठून बी पहिला अंतरवालीतून सुरू होईल शब्द आहे मला तुम्हाला. आरक्षण मिळाल्यावर पहिला पुराला अंतरवालीतच पडत महाराष्ट्रातून मग बाकीकडे पडत. जाते ते काय काड्या करते राहून एखाद बार काय होईल मला नाही सहन होईल. ते कोणत्या टोकाला जाईल. ते कोणत्या टोकाला जाईल. कारण मी हे स्वाभिमानी. मला एखादं जरी म्हणलं ना आमचं गाव नाही कटळलं तर मी तसं तो गावात ठेवून चल बस तिकडं. मी स्वाभिमानी. मी कोणत्या गावात बसू शकतो. मला काय माझ्या जातीसाठी काम करायचं. पण जाऊ दे आता आपलं काय हरकत नाही आपल्याला. नाही ती विषय वेगळा आहे. एवढं सांगितलं सहज. आता काही नाही. ते झालं गेलं. आता ग्रामपंचायत आपल्याकडून झाली. ते सगळं ते सगळं आपल्याकडून आहे आता. पण तरीही थोडेफार आहेत पुरापती 2-3 दिवसापासून सुरू. त्या सहज कानावर टाकल्या. तुम्हाला माहित नसतं माता मावल्यांना काय चाललेलं आहे आंध्रात. त्यामुळे ते सांगून टाकलं. पण त्याला गावात बी नाही यश येऊन देणार आहे. त्याला म्हणा ओबीसी यश येऊन देऊ गावातल्या पण तुला नाही येऊन द्या. इतकं उलटायचं नसतं जातीवर कवाच उलटायचं नसतं. ठीक आहे चला जाऊ दे. त्या भानगडीत नाही पडायचं मला. मग हे यांनी सलाईन लावल्यामुळे मी ठरवलं की बाबा आपलं स्थगित करू. असं काहीच उपयोग नाही. मी तयारी करेन ना बाबा. इथं पडून राहू तर इथं पडून राहून तयारी नाही होत. तिकडं तयार करून मी 40 कामदार पाडायची तयारी करतो ना आता तिथं मी पाडावं. आणि दुसरं महत्वाचं सांगतो. हे झालं एक. दुसरं आपले सुद्धा विधानसभेत आपल्याला काही अडचणी आल्या तर बोलायला कोणीच नाही. जसं ग्रामपंचायत मध्ये आपला सदस्य असला पाहिजे तर आपला विकास होतो. तसे आपले प्रश्न मांडायला शेतकऱ्याचे कोणी प्रश्न मांडायला नाही. पीक विम्याचे नाही. आत्महत्या झालेल्याचे नाही.
पिकाला भाव मिळावा म्हणून नाही, मराठा आरक्षणासाठी नाही, मुस्लिम आरक्षणासाठी नाही, दलित नाही, बारापुरीचदार नाही, बंजाऱ्याचं नाही, धनगर बांधवांचं नाही, कोणाचा प्रश्न मांडणार कोणी विधानसभेत आपलं लोकांना सांगा तर करतो का तेवढं, आणि त्याचं असलं म्हणत तर करेन नाही करेन. आपल्या 40-50 पाहिजे तो वाहक तिथं शेअर अशी विधानसभा पण पाहिजे ते कोणते मतदारसंघ लढायचे. मग इथं पडून रोज तर आपलं ते स्थगित उपोषण केलं पडल पुढं सुरू राहील ना. असं सरकार द्यायला तर आपल्या सरकारमध्ये घालून लोक सरकार तर असं द्या ना. याच्या बरोबर आणखी सांगतो आजपासून मी कोणाच्याच उत्तराला उत्तर नाही देत त्यांना टीका. मी गेम लावतो त्यांच्या हा आता गेम लावतो त्यांना किती बरळून द्या आता कोणालाही. ते काय भाजपातल्या मराठीचे माकडे आहेत ना काही ते बरळ देत त्यांना काय बरळून द्या आता त्यांना काय उत्तर देत नाही. आता मी शॉट लावतो आता पाडापाडीची कोण पाडायचा काय करायचा कसा पाडायचा त्याशिवाय ठेटेल नाही यायची. त्याच्यामुळं मी काय बसून आता काही उपयोग नाही त्याच्यात. ही सलाईन लावली काय सलाईन लावलं काहीच होणार नाही. उलट जितकी सलाईन लागेल तितकी भूक लागेल. हो ना हसत राहू खुशाल तुम्ही. जितकी सलाईन लावली तितकं पोटात दुखत आहे लय बेकार आहे. नसल्याला भाजीच वास येतो नसल्याला इकडं करती कोणी वड्याची भाजी घेतली का इतका वास आला मला मरणाची भूक लागली इतकी असं वाटलं मायले घुसायला वड्याच्या भाजीचा वाशीवर राहिला राव यांच्या कानात भाज्या करू राहिली. इकडं लय मरणाची भूक लागली उपोषण करणारा सोपं नाहीये. हा आणि त्यात इथंच आता बघा ते बघा केळं खाल्लेत माझ्यापुढे ती कसा दम करायचा आणि जे उठून चालला त्याला मध्ये तेवढं टरफल टाक इतकं वर धरते आणि ते टरफल मला दिसत आहे ना इतकं वर धरते म्हणजे एवढं टरफल टाकले तिकडं एवढं टरफल टाकले आणि मी ऐकतून राहू इकडं माझ्या जीवाला काय होत असं इकडं काही आहे का नाही. मग मला केळ कसं ध्यानात येत असं आपण एक दोन हाणाव का काय आणि परत टाका झालं काही म्हणते ऑपरेशन सुरू आहे इथं खात असतात काही आणि खाता कोण तुम्ही आणि ऑपरेशन सुरू आहे म्हणतात तुम्ही. इथं एकदा उपोषण स्थगित इथं सलाईन लावल्यावर काही उपयोग होत नाही. शरीर सगळं मोकळं होतं. माझ्या तोंडाला 2-3 दिवस इतकं भयानक पाणी येत होतं. सलाईन लावली की ऑटोमॅटिक बंद झालं. त्या सलाईनमध्ये एक जेवल्यासारखीच ताकद असते. एक जेवल्यासारखीच ताकद आहे. काय उपयोग घेते ते बसून ते करून त्याच्यापेक्षा म्हणलं ते स्थगित करून आपण आपल्या समाजाच्या न्यायासाठी रस्त्यावर लढू. समाजाचं तेच म्हणणं की तुम्ही तयारीला लागा आम्ही बघतो कसे पडत नाही. माझा उद्देश काय होता ते सांगतो. तुम्ही परत म्हणता मग बसायला बसले मला काय वाटतं मला राजकारणात नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं. मी पहिलं उपोषण त्यासाठीच केलं सरकारला सावध करायला हो मला आरक्षणात न्यायचं देऊन टाका. ते म्हणले ती 1 महिन्याचा वेळ दिला तरी त्यांनी केलं नाही. तर ते एक मीडियात काय म्हणायला लागले 2 महिन्याचा वेळ मागितला होता. बरं पहिला ते दिलता 13 जून ते 13 जुलै. हा आता किती होतोय 13 जुलै ते 13 ऑगस्ट त्याला घेऊन टाका जाऊन समाजाच्या वतीनं मी परस्पर देतो घ्या 13 ऑगस्ट पर्यंत. आता नाही दिल्यावर तर मी नाही का बसत. मी उद्या सकाळपासून सुरू केलं. सकाळपासून कशाचं डॉक्टरांनी सलाईन खोसली की मी सुरू केलेच पाडापाडी कोण कोणाला पाडायचं. मी पण नाही करत आता. पण तुम्ही म्हणलातच ना मीडियातून काल शंभूराजे साहेब म्हणले ना बरोबर जाऊ दे. यांनीच प्रश्न विचारला होता मला की त्यांना म्हणा बाबा 1 महिन्याचं द्यायचं जाऊ दे. मीडियातून लागून गोटी खेळू आपण काय करता माझं जवळ तर तुम्ही याय ना लांबून. आता हे मला सांगा मीडियात खेळायचा धंदा घेऊ हा ते पहिला गोट्याचा डाव होता बघा गच्चा झाला की त्याने सगळ्या गोट्या त्याला द्यायच्या तसा खेळ झाला हो. आधी इकडं कुणीच याय ना ते मंत्रीच नाही राहिले त्यांच्याजवळ आमच्याकडे यायला. त्यांना वाटतं यावं तर याला काय बोलावं बोलणं तर झालंय सगळं. त्यामुळे लांबूनच लोटी चालू आता काय म्हणते ना काळी औषध लावणे जुनी म्हणे बघाय एकाशी एक कोण असं काय म्हटले तर काळी ना काळी लावली औषध तिकडेच कामात घेणं नाही देणं नाही जाऊ दे. मग आता काय करता काळी औषध तुम्ही तिकडून लावलं आम्ही एकूण काळीनाच लावलं घेते याला तर घेते याला तुम्हाला दिला आता 1 महिना ते पण 13 ऑगस्ट पर्यंत. चल आपलं बी काय आता तो चालूच आहे ना. दिलंय म्हणजे काय त्याला दिलंय म्हणजे काय असं जाणारच आहे तेव्हा. असे 8-10 दिवस गेलेत ना ते 7 आणि हे 4 11 दिवस असे गेले.
नाही हा नाही हा नाही हा म्हणे तर हा म्हणलंच बरं. पण त्यांचं म्हणायचं काम नको, आम्ही 2 महिने महिलो तुम्ही कुठे दिली, म्हणजे माझ्या डोक्यावर खापर फोडायला नको. त्यांना दिले आता 2 महिने तुमच्या साक्षीने एवढे वेळ जाऊन आपलं काम तर सुरूच आहे, काही बंद नाही काही नाही काही नाही काही. त्यांना वेळ देऊन आपलं काम सुरू. असं उपयोग होत नव्हता सलांवर, म्हणून मी ते स्थगित करायचा उपोषण निर्णय घेतला. आपल्या गावातल्या ज्या महिला आहेत, मी इथं नसताना मंडप सांभाळत्या रात्रभर, हे सोपं नाही. महिला माणसात आहेत पण शेवटी विशेष महिलांचं असतं. त्या रातभर थंडी असो पाऊस असो खूप काकडत पडतात रे इथं, एवढा डास ती काकडत पडतात, नाही उठत तिथंच पडत. जाणीव आहे, बोलून दाखवल्यानेच मोठे पण नसतं त्यांचं. आणि मार लागलेल्या महिलाचं काय योगदान आहे तुम्हाला हे आरक्षण मिळाल्यावर सांगून मी आज नाही. त्या महिलाचं याचा अर्थ काय माणसाचं नाही असं नाही, पण शेवटी महिलाच असतात. त्यांच्या जागी त्यांचा सन्मान योग्य आहे की मार लागलेल्या महिला आणखी सुद्धा एक इंच मागे सरकारलेल्या नाही. आणि ज्या मंडप सांभाळतात त्याही महिला हटलेल्या नाही. त्यांचं योगदान मी जिवंत आहे तोवर व्हायला नाही जाऊन देणारे शब्द आहे त्यांना माझा. आणि आज उपोषण ते त्यांच्याच हातात सोडायचं, काय कोणाला मान द्यायचं रे. ते उपोषण सोडिले ते म्हणतात मी लय मोठा झालो होतो, तिथलेच हाताला पडून घेते. मग आपल्या काय बहिणी हातात सुटून दे तो तरी काय कुठं वाजी पुढे जर बाहेर मा त्यासाठी त्यांच्याच हाताने आपण सोडणार आहे. तुम्हाला आणखीन एक सांगतो की सरकारला मी कशातच गुतत, त्या देवेंद्र फडणवीसने एक डाव रचलाय. मी काहीच केलेलं नाही, माझ्याकडे कोणाचे पैसे डोबिलेले नाहीयेत. मी 100 राज्य महानाट्य दाखवलं होतं आम्ही 2-3 जणांनी. त्याचा झाला तोटा, काय करावं मग डोक्यात दगड घालतो का आमचं 8 आणाने. त्याला 20-25 वर्ष झाली त्या विषयात, 15-16 वर्ष झाली. तेव्हा 25 वर्ष असतो आम्ही पोट्टेच ना, हे का अक्कल फक्कल काही आम्हाला नाहीच ना. ज्याचं नाटक होतं तेवढ्या अक्कल बाजवतं, त्याने राईट नाही लावलं आम्हाला. बरं त्यांना दोष देत कडा आम्हाला घेवा. म्हणलं आमच्या राजाचा इतिहास दाखवायचा आम्हाला. आणि मराठवाड्यात त्या टायमाला कोणी हिंमत लावत नव्हतं एवढं मोठं महानाट्य दाखवायची. काय मला आपण दाखवू महानाट्य, आपला राजा आहे, सामाजिक परिवर्तन होईल, सामाजिक विचार होईल, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे, दाखवायला पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रम आहे, का नाही दाखवायचा. आणि आम्ही लावून झालं. आता आला तोटा त्याच्यात, काही पैसे चोरले काही असं झालं. ज्याच्या हातात गोणी होती पैसे ते तिकडे घेऊन पळलं. आता पहिलं काढून उपयोग नाही. माझ्या सांगच्या पोराला सगळ्याला माहिती खरं काय. ज्याच्या हातात पडून तेच खायचा तेच प्यायचा बिया. त्या हॉटेलला माहिती सगळ्याला कोणचं आहे. ते असं होत गेलं ते आला. मग नंतर काय ठरलं, आम्ही 3 जण होतो त्याच्यात. उदाहरणार्थ 3 जण भावंड होतो. आता काय चूक कोणाची काय ते काढत बसण्यापेक्षा आम्ही 3 जण त्याच्यात होतो. म्हणलं घ्या तोटा वाटून. म्हणलं घ्या काय करता त्या तर कोणाजवळ काय राव, नसतं वाटून घ्यायचं काम होतं, दुसरं काहीच नाही. मग मी म्हणलं मी यांचे देतो, ते महाराज म्हणले मी त्याचे देतो. आपण आपल्या जवळचे माणसं घेतल्या वाटून. मग ती 1 जण म्हणला मी नाटकाला देतो, माझं काहीच नाही तर मी देतो चेक. त्याला दिले त्याला चेक त्याने. मग आपण आपले हिस्से द्यायला पाहिजे नाही. आम्ही आमचे दिले ना, हे रीत सांगत तरी ते लफडं नाटकात आमच्यात होते. हे दिलेलं असून आम्ही याच्यातले दिलेले तर साक्ष झाले ना आमच्याकडे, असं काही नाही. मग आता ते द्यायला पाहिजे नाही. त्यांनी दिलं आमच्या काळात रचलं होतं. कोणी? देवेंद्र फडणवीसने. देवेंद्र फडणवीसनेच काम म्हणतो की त्याचं कारण आहे. 13 वर्ष झालं काहीच नाही हो. त्याची चिठ्ठी नाही आमच्याकडे कुठे म्हणून मिळणे आमच्यात ते ध्यानात सुद्धा नव्हतं राहिलं. आता येत लगेच वॉरंटच आलं. आधी नोटीस येते का नाही, येतात का नाही, आपल्याला तेवढी अक्कल आहे राव. एवढं नोटीस ना डायरेक्ट वॉरंट आलं. मी म्हणलं जाऊ द्या कायद्याचा, न्यायपालिकेचा, न्याय मंदिराचा, कोर्टाचा सन्मान केला पाहिजे आपण. गुपचूप जाऊ म्हणलं. मला पुण्याचे लोक इतके बोलले, मी गुपचूप गेल्यामुळे ते म्हणले तुमच्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही गुपचूप करून आले. मला बघ न्यायालयाचं काम होतं, न्यायालयाच्या आवारात उगं पोरं जमायला नको. लय पोरं जमायचे पुण्यात. पुण्यासारखा मराठा इतका एक झालेला आहे त्याने मुंबईत जाताना दाखवून दिलेला आहे. शहराचे बाप शहर आहेत ते.
आणि ते म्हणलं माहिले हे जर लय जमले तर उगत न्यायपालिका पुढे नको म्हणून मी गपचिप गेलो का नाही, जामीन घेतले की नाही, आता सन्मान केला, आता डबल काय त्याच वेळेस मला कळलं होतं हे जुनं मॅटर महा फसवणूक केली म्हणून देवेंद्र फडणवीस हुकूम काढलं. त्यावेळेस मी तोंडावर शब्द घेतला की मीडियात नाही घेतला, म्हणलं जाऊन द्या. आता काय घ्यायला लागलो, मी जामीन करून आलो. आता कोर्टाचं काम काय आहे, एक टप्पे पाडून देणं बाबा, किंवा याला नोटीस देऊन बोलून घेणं. आता बी नोटीस नाही आम्हाला, म्हणजे आता सुद्धा नाही. ती जामीन करून आल्यापासून आतापर्यंत मला नोटीस नाही कसलीच डायरेक्ट अटक वॉरंट काढ. म्हणजे पोलिस कोणाच्या हातात आहेत, देवेंद्र फडणवीस. विधी व न्याय विभाग कोणाच्या हातात आहे, देवेंद्र फडणवीसच्या. विधी व न्याय विभागाचं काम काय, राज्यातले कोर्ट चालवणे सगळे, मग कोर्ट यांच्याच हातात. म्हणजे मग यांनी लगेच मला वॉरंट काढा, घेणं नाही देणं नाही. काय असतं नियम, जेवढं आम्हाला करायचं तेवढं. एक तर नोटिसा पाठवणे, त्यांना बोलून घेणे, नाही आले तर त्यांना वॉरंट देणे, किंवा ती कोर्टात प्रक्रिया घेणे आणि सांगणे इतके पैसे इतके आले आणि चला देऊन टाका त्यांचे, नाही तर मग तुम्हाला जेलला टाकू. 1 वर्षाच्या 6 महिन्याच्या आत तुम्ही जर हे नाही भरले काय तर टप्पे पाडून देतो ना माननीय न्यायालय. न्यायालय कशाला म्हणते, अन्याय करायला न्यायालय नसतं, न्याय करायला असतं. हो, न्याय करायला असतं. आणि जगात देशात तेवढीच एक राहिली जागा न्याय देणारं न्याय म्हणते. ते अन्याय करत नसतं, कोणत्या नेत्याचा आणि फेत्याचा ऐकून. नेता फेतात निवडून येऊन देत नाही, तो अन्याय करणार पुढे मोठी करून टाकतो त्याला. हे तेवढीच अपेक्षा आहे जनतेला की न्याय मंदिरात न्याय मिळेल. मग आता टप्पे फक्त माणूस म्हणतो भरून. आता माझ्याजवळ काही नाही भरायला, तुम्हाला खरं सांगतो. माझ्याकडे 1 गुंठा आहे आता तेवढा घरात आहे, ते मी देऊ शकत नाही कारण मग त्याच्यात दोष नाही. तरी मी छत्रपतींच्या नावासाठी त्या इतिहासासाठी मी ते घर लिहून देतो. त्या नाटकावाल्याला मला जाय घेऊन मी गायरनात राहायला जातो. मी तळतळीत सांगतोय, त्याच्यात माझा काही संबंध नाही. म्हणजे पैशात म्हणतो आम्ही इकडे भरलेत आमचे. तरी बी मी कुठंच गुताना म्हणून ह्या देवेंद्र फडणवीसने अशी शाळा केली की मला त्याच्यात अटक करायचं. आता यासाठी तर मी गुतत नाही. त्यांचा आता ते लाड ते बोका पांधाडे विषय तेव्हा आता म्हणला मी आमदारकीचा राजीनामा देतो, जरांगे पाटलाला म्हणा तिथं जा. अरे मी आमदारक्याला ओळून फेकून देतो बस, पैशा विषयाला. माझ्यासाठी आमदारकी मंत्रीच म्हणा, समाज आहे मराठा समाज. तुला जात म्हणजे नाही कळायची, आम्हाला तुमचे रक्त चेक करावं लागते, तुम्ही मराठ्याचेच आहेत का. कारण जातीतून थोडाच आहे ना माणसाचा रंग ओढीत होऊ. मला नाही पाहिजे पद पैसे, हे मला मॅनेज करायला बघायचे. मग काय करायचं, आता मी फसवणूक केली म्हणून मला त्या गुन्ह्यात गुतायचं. माझा काही संबंधच नाही, मला त्यात गुतायचं, जेलला टाकायचं. यासाठी मी गुतत नाही, केशीत गुतत नाही, मी ऐकत नाही, मी निष्ठा सोडत नाही मराठा समाजावरती. समाजाला मायबाप मानलं, समाजाला मोठं करायला लागलं. आणि मी तुमच्या लेकराला मोठं करायसाठी दुश्मनी अंगावर घेतल्या. तुमचे समाजाचे माझ्या करोडो मराठ्यांचे लेकर मोठे होत म्हणून मी दुश्मनी अंगावर घेतलं. आणि त्याने ठरवलं मला त्यात टाकून द्यायचं, टाकून बी द्यायचं. आणि आज जेलमध्ये लोक असतात त्यांच्या हाताने मारून बी टाकायचं. तुम्हाला एकच सांगतो मी, भाजपचं एकही शीट तुम्ही जिवंत त्याच्यावर नाही आलं पाहिजे. माझ्या जेलला मला जर यांनी जेलमध्ये टाकलं ना तर तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत मी तर मरू दे रे. मी तुम्हाला एक केला, शांत 7 जगा, एकमेकाला साथ द्या, जातीच्या मदतीत जा, बघायची भूमिका घेत जाऊ नका. कोणाचा बी काय चापट खायची संबंध नाही, कोणाला पाय लावायचा नाही, पाय पडायचं नाही. 50 बाऱ्या त्या आष्टीन पाठवतात, त्या शिरूरचं सांगतात 1,80,000 मराठा निघाला तिथे. काय ताकदवान मराठा आहे. असं मराठासाठी जरा बाहेर येत जा ना, कुणी अन्याय केल्यावर. खाली माना घालून जगाता काय जगाता रे. जसंच तसं आपण कोणाच्या वाटा जायचं नाही. काय संबंध कोणी वाटा गेल्यावर रे. कसा जन्म घातला तुम्ही क्षत्रिय मराठ्याच्या कुळात.
आपण कोणाच्या बळत वाटत चाललो का? जाणार असले तर उगा बघायची भूमिका घेतात. कोणाला काही बोलायला लागलं मदतीला तर जा. मी म्हणतो तुम्हाला दांडकी घेऊन जा. इथून पुढे सावध राहा आणि काय करायचं नाही देवेंद्र फडणवीस लागून द्या. कारण कोरला त्याच्या हातात आहे, मंत्रालय त्याच्या हातात आहे, गृहमंत्री म्हणजे ते म्हणजे पोलीस त्याच्या हातात. काय करायचं करून दे. मी व्याज नाही जेलला जायचं. तू न्याजा बरं म्हणा जेलला. मग तो सांगत होतो काच का कसा असतो ते. तू न्याजा बरं. बरं सांस्कृतिक विभाग कोणाकडे? त्याच्याकडे. हे सांस्कृतिक कार्यक्रम होता महानाट्य. काय अडचण आहे बा सांस्कृतिक मंत्रालयाला भरायला? ते कोणातरी कार्यक्रम होता मध्ये पुण्याला का मुंबईला धर्माधिकाऱ्यांचा कोणत्या अमित शहा आले होते. हजारो करोडो रुपये घातले. आमच्या बापाचे पैसे होते सांस्कृतिकच्या नावाखाली. तमाशाला सुद्धा घातले सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून. तमाशाला सुद्धा देता येते. मग तर हे महानाट्य होतं. शंभराचे महानाट्य. हा मला तो टाकायचा भरून का मरायला लागले का सांस्कृतिक मंत्रालय? देवेंद्र फडणवीस जेलला टाकायला निघाला मला. हा छत्रपती चालतात तुम्हाला. समुद्रात छत्रपतीचं स्मारक व्हावं, आमचं सरकार यावं. तुमचा बापी येतो देऊ मुंबईचा. तुम्ही बापच मानलंय त्यांना. ते येतं मग ते चालतं आहे का नाही? मग ते जमतं. मग छत्रपतींचा आशीर्वाद. चलो मोदी का सरकार का पीछे हक्के चलो. आहे काहीतरी त्याला पुढं काहीतरी म्हणजे काहीतरी तयार केलं ते वाक्य. तेव्हा छत्रपती चालते. मग छत्रपतींचा इतिहास दाखवला. त्याचा तोटा आला. ते सांस्कृतिक काम आहे. सांस्कृतिक मंत्रालयाला जमत नाही का? सांस्कृतिक मंत्रालयाला भरायला जमत नाही. कुठं गेलं? काय भरतंय नेमकं? सांस्कृतिक मंत्रालय करतंय काय काम महाराष्ट्रातलं नेमकं? काय काम करताय? मी बघतो ना आता 20 वर्षात त्यांनी कोणाकोणाचे भरले. जरा शिवत घेतो. ते नाही जमत का? का वाईट केलं मी? चल ऐ फडणवीस टाक मध्ये माझं फोन. तू तरी मी काय जातीच आहे कळत. तुला पहिले दिवसात भेटला असणार. तू ते 1,80,000 मतांनी निवडून आलेला आहे. हा लय नाही. मी काढलाय शिवत आता नागपूरचा 89,300 काहीतरी 400 का 544 काहीतरी. तेवढे तर मराठी असते बेटे कट्ट्या. कोणाचं दरेकर घोडे करते बिगर मी शेंजा त्याच्या नादी लागला तर राहतो मी काही 420 आत्याची तमाशातली उद्या करमणूक करते ती मावशी. नुसते नद घालायचं काम आहे तिला शिवाकडे. ओके बोललो तर मला मी त्याला काही बोललो नाही. 2 दिवस नीट बोलत 2 दिवस वाकडे तिकडे बोलले होतं. दिवशी घेत का हात वरती ते भाऊ मला. मग मी भाऊ म्हणलो त्याला. 2 दिवस भरलं कालपासून पुन्हा काय काम करून काढायला चालू केलं तरी. याची मावशी सगळं दिसती बी तशीच काही नाही. फक्त सोड नाही त्याला. सोड टाकलं मग नुसतं घालीन लोटांगणच काम राहिलं. काय कसले समजायचं तर फडणवीस साहेब सगळं भाजप संपत आले. त्याने अभियान सुरू केले की मला गुतायचं ट्रॅप. ते म्हणला त्याशी मी अभियान रचणार आहे आता. हे मला जेलात टाकायचं. आणि टाक बरं टाक मला जेलमध्ये. मला बी जायचं जेला. बघतो मी का आनंदाने जातोय. मला तुम्हाला सांगतो सगळ्या माय बापा. मी छत्रपती शंभूराजांचं महानाट्य आणि दोघा तिघांनी दाखवलेलं आहे. काही अपमान नाही. माझ्या राजाचा इतिहास दाखवलाय. त्याचा शान आहे मला. आणि तोटाला त्या बदल्यात देवेंद्र फडणवीसने मला जेलात टाकलं. आनंदाची गोष्ट आहे. औरंगजेबाने बी शंभूराजांना जेलात टाकलं होतं आणि त्यांचे हाल यातना करून त्यांना मारलं. एकच उद्देश होता धर्म बदला. माझ्या शंभूराजाने धर्म नाही बदलला. द्यायचे तुकडे तुकडे झाले नाही बदलला. देवेंद्र फडणवीस मला आत नेऊन मला गोळ्या घालायला लागेल आतल्या लोकांकडून. पण मी बी राजासाठी माझ्या राजाचा इतिहास दाखवला म्हणून जेलमध्ये बलिदान द्यायला तयार आहेत. पण 1 इंच सुद्धा माग हटायला तयार नाही. कर तुला काय करायचं फडणवीस कर. मी बी काय वाईट केलं नाही. तुझी परंपराच राहिला. तुझी परंपराच आहे पहिल्यापासून. परंपरेनुसार तुम्हाला चालणार फडणवीस साहेब. दुसऱ्याच्या गळात फास गुतीने ही परंपरा आहे तुमची. बाकीचे देवबाप्पा चांगले तर. आता आमच्या गावाने आम्ही गल्लोगल्ली देवबाप्पा देवाच्या दर्शनाला जाते. गावकरी देवाच्या दर्शनाला जाते. त्या टायमाला महाराज आले असले महाराजावर येऊन द्या. जर देवबाप्पा जर गल्लीत चालले तर आपले लोक काय म्हणतात
पाय पडू द्यावा. देवबाबा म्हणते कल्याण म्हणजे एवढं चांगलं आहे राव आमचं. अरे हे देवबाबा खूप येऊन करतात का मला जेवायला टाकायचं म्हणते. परत म्हणजे जातीवर बोलू तू आणलं की नाही उकरू. काय गरज होती का ही केस माझ्या मागे विनाकारण लावली. बाकीचे देवबाप्पा सगळे चांगले. मायला आपण खरं सांगतो का नाही जाहीर बोलतो मीडिया समोर मागे चर्चा करता तुमच्याशी करतो की नाही चर्चा मी की नितीन गडकरी सारखा जायला राजा माणूस नाही म्हणतो का नाही. ज्या खात्यात जाईन त्या खात्यातून पाणीच काढतो परत वचवच नाही काम करेन म्हणलं की कामच करून दाखवतो. बळसतो ते नाही आपण हे 2 वर्षापासून एकमेकाशी बोलतो त्याच्या आधी बोलतो. याला असे माणसं असत राव. हे काय असेल कुचळच माणूस आहे आव तर होतं का पण लोक ते रोज काही दिवस बांधा फड्या सवय लागली याला. इतकं कुचळ माणूस नसून नाही राव गावात हे काही कामाचं नाही. बरं त्यात मराठ्याला छाटायचं. आता बाबा तू नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात समजा ठीक आहे असं करायचं करा. आता आपली चर्चा चालली काय प्रेस नाहीये समजा सगळे जाती धर्माचे लोक कोण झाले असं करायला फडणवीसचं ऐकून सगळे आणि एकटा मराठा एक कोण राहिला तरी प्रत्येक